मी स्वाती राजेंद्र कुंभारे गेली 10-12 वर्ष गुडघेदुखीने त्रस्त झाले होते. इतकी त्रस्त झाले होते की मला चालणं अशक्य झालं होतं. आणि इथे नंतर आम्हाला ONP मधल्या कॅम्पबद्दल माहिती मिळाली. मग आम्ही इथे चौकशीला आलो तर इथे डॉक्टर अर्बटांबद्दल माहिती मिळाली आम्हाला. आणि मग नंतर आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊन फेब्रुवारीमध्ये आम्ही त्यांना भेटायला आलो. आणि भेटल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या स्टाफनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रोसिजर आणि इम्प्लांट ह्याबद्दल चांगली माहिती दिलेली आहे डॉक्टर अर्बटांनी. आणि मग माझा निर्णय जवळजवळ 8-1 दिवसात झाला की आपण इथे ONPला आणि डॉक्टर अर्बटांकडूनच ऑपरेशन करून घ्यायचं. आणि त्याप्रमाणे दिवस फिक्स झाला 27 फेब्रुवारी. आणि 26 तारखेला मी इथे ONPला ॲडमिट झाले. आणि 27ला माझं दोन्ही गुडघ्यांचं TKR ज्याला म्हणतात थेनी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं. 4 दिवस इथे हॉस्पिटलचा स्टे होता, 26, 27, 28 आणि 29ला. तो 4 दिवसांचा माझा अनुभव अतिशय चांगला होता. स्टाफ अतिशय हेल्पफुल, सपोर्टिव्ह आणि खूप चांगला आहे. ऑपरेशनमध्ये सुद्धा मला प्रॉब्लेम कसला आला नाही, म्हणजे मला तरी नाही आला. डॉक्टरांना आला असलं तर मला माहीत नाही, कारण मी ऑपरेशनमध्ये गाणी म्हणायला सुरुवात केली होती. त्यामुळे झाले असतील तर ते जरासे डिस्ट्रॅक्ट व्हायची शक्यता असेल. पण नंतर ऑपरेशन माझं व्यवस्थित झालं. दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे मला कल्पना देण्यात आलेली होती डॉक्टर एहफास यांनी की तुम्हाला पेन खूप होणार आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पेन व्यवस्थित होतं, भरपूर पेन झालं होतं. पण ते 3ऱ्या दिवसानंतर रिसीड झालं आणि 3ऱ्या दिवशी मी वॉकर घेऊन व्हरांड्यामध्ये व्यवस्थित चालायला लागले होते. आणि जे माझ्यासाठी फार मोठी अचीवमेंट होती की पेन नव्हतं, मुख्य म्हणजे पेनलेस होतं. हे कुठल्याही प्रकारचे दोन्ही गुडघ्यांमध्ये वगैरे मला जे अतीव दुःख व्हायचं की सहन व्हायचं नाही काही वेळेला, तर ते पेन पूर्ण गेलेलं होतं. 29 तारखेला 4 दिवस झाल्यानंतर मला डिस्चार्ज मिळाला. आणि मग मी घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर डॉक्टरांनी एक व्हिडिओ दिलेला होता, तो व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केलेला होता. तर त्या व्हिडिओप्रमाणे हळूहळू एक्सरसाइजेसना सुरुवात केली होती मी. आणि एक्सरसाइजेस व्यवस्थित मला करता यायला लागले होते ते व्हिडिओ बघून. आणि हळूहळू सुधारणा होत गेली माझ्यामध्ये. जवळजवळ 2-3 आठवड्यांनी मी घरामध्ये 3 आठवडे तर कंपल्सरी त्यांनी वॉकर वापरायला म्हणून सांगितला होता. 3 आठवडे मी वॉकर वापरला. 1 महिन्यानी मी इथे फॉलोअपसाठी आले होते, तेव्हा वॉकर घेऊन आले होते. तेव्हा मला सगळ्यांनी इथल्या सांगितलं की पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही याल तेव्हा हे आम्हाला दिसता कामा नाही, वॉकर दिसता कामा नाही, तुम्ही व्यवस्थित तुम्ही चालत आला पाहिजे. आणि फॉलोअप वगैरे झाला, सगळं डॉक्टरांनी चेक केलं तर सगळं एव्हरीथिंग वॉज ओके. आणि मुख्य म्हणजे 3 आठवड्यानंतर 1 महिन्यानंतर मी हळूहळू रस्त्यावरती चालायला सुरुवात केली. आणि तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी फार मोठा होता की मी 5 पावलं सुद्धा रस्त्यावर चालू शकायची नाही, कारण खूप दुखायचं मला. ते मी आता हळूहळू वाढवत जवळजवळ 2 किलोमीटर कुठल्याही प्रकारचं पेन न होता मी व्यवस्थित चालू शकते. घरामध्ये मी आता कुठल्याही काठी, वॉकर काही वापरत नाही. जिने व्यवस्थित चढते. जे मला चढताना खूप त्रास व्हायचा, जिने चढताना खूप दुखायचं, त्यामुळे मी जिने अवॉइडच करायची, मी चढायचीच नाही जिने. तर ते जिने व्यवस्थित मी चढते आता. पार अगदी 3ऱ्या मजल्यापर्यंत वगैरे जाते, गच्चीत वगैरे पण जाऊ शकते मी. आणि 15 दिवस फिजिओथेरपी घेतली. त्याच्यानंतर जे एक्सरसाइजेस डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केले होते ते व्यवस्थित करते. सायकलिंग करू शकते मी, म्हणजे एक्सरसाइज बाईक मी व्यवस्थित करू शकते. आणि ओव्हरऑल मला एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं पायात पेन नाही आहे मला. आणि पेनलेस हे मी व्यवस्थित आयुष्य पुढचं काढू शकेन ही मला कॉन्फिडन्स आहे. आणि ह्याच्यासाठी डॉक्टर, त्यांच्या सगळ्या टीमला आणि इथल्या स्टाफला, अगदी मावशींपासून सगळ्या स्टाफला माझे मनापासून धन्यवाद.